आजीच्या हातची जादू। मसाला बाहेरून आणि आतून छान असा स्टफ झालेला आहे। नेहमीच वांग्याचं, कारल्याचं आणि भेंडीचं भरीत आपण खातच आलेलो आहोत। आज काहीतरी वेगळं। नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री आणि ही माझी आई, मी नंदा पाटील। आम्ही दोघे मिळून तुमचं आजीच्या हातची जादूमध्ये खूप खूप स्वागत करत आहोत। आणि आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे कच्च्या केळीचं भरीत। कच्च्या केळीचे अनेक फायदे आहेत, जसे पचनक्रिया सुधारते, अतिसारामध्ये आराम मिळतो, रक्त शर्करेची पातळी नियंत्रित राहते, तसंच वजन व्यवस्थापनास मदतही होते। तसंच फायबरचं प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे आतड्यांचे कार्य पण सुधारते। मग आहे की नाही फायदेशीर? आई पटकन साहित्य सांग, काय काय घेतलेस ते? आपण घेतलेली आहे 4 कच्ची केळी, सोबत घेतलेले आहे वाटण्यासाठी सुकं खोबरं, 1 मोठा कांदा, कोथिंबीर आणि आलं लसूण घेतला, आगरी मसाला, हळद, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, हिंग, जिरं, कढीपत्त्याची पाने, शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि तेल। आणि या सर्व साहित्याचे प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर ते तुम्ही नक्की चेक करा। आता आपण केळी साफ करून घेऊया, त्यामुळे देठाचा भाग आणि खालचा भाग कट करून घेऊया, 2 भाग करूया आणि साल काढण्यासाठी 3 ते 4 चिरा मारून घेऊया, की जेणेकरून साल निघण्यास मदत होईल। आता अलगदरित्या ह्याची साल काढून घेऊया। तसंच साल काढून झाल्यावर तशी भरली वांगी करताना मधून आपण जशा चिरा देतो, तसंच सेम प्रकारे आपण केळींना सुद्धा तशाच चिरा देणार आहोत। महत्त्वाची टीप, केळी साफ करून झाली की ती लगेच पाण्यात ठेवायची, म्हणजे ती काली पडणार नाही। सर्वात आधी वाटण करूया। आपण पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 मोठा उभा चिरलेला कांदा। 1-2 मिनटं आपण परतवून घेणार आहोत। कांदा आपला लाल झालेला आहे। आता यामध्ये आपण 1 वाटी सुकं खोबरं घालूया, सोबत घालूया आलं आणि लसूण, अर्धा इंच आलं आणि 9 ते 10 पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या होत्या। आता हे चांगलं परतवून घेऊया आणि चांगलं खरपूस भाजून घेऊया। वाटण ताजं असलं की चव पण छान असते। वाटण आपलं खरपूस भाजलं गेलेलं आहे। आता आपण गॅस करूया बंद। आता हे वाटण मिक्सरच्या भांड्यात काढूया, त्यात घालूया कोथिंबीर, पाणी न घालता बारीक वाटूया। हे वाटण परफेक्ट असं बारीक झालेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता या वाटणामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि घालूया 1 चमचा भरून आगरी मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा आपला घरगुती गरम मसाला आणि त्यासोबत घालूया अर्धा चमचा धना पावडर। सोबत घातलेला आहे 1 वाटी भरून शेंगदाण्याचा कूट। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे वाटण केळ्यांमध्ये भरून घेऊया। केल्यामध्ये वाटण गच्च भरायचं, कंजूसपणा करायचा नाही। वाटण गच्च असेल तर केळी पण रुचकर लागतात। आता आपण कढईमध्ये घालूया तेल आणि तेल आपलं जरा गरम होऊ दे। तेल गरम झालं की यामध्ये घालूया फोडणीसाठी 1 चमचा जिरं।
जिरं आपलं छानच तडतडलं आहे. आता यामध्ये घालूया एक 10-12 कढीपत्त्याची पाने. आणि सोबत घालूया हिंग. आता या फोडणीमध्ये आपण ही भरलेली केळी सोडूया. सोबत जे एक्स्ट्रा वाटण होतं, जो मसाला आपण केलेला होता, तो पण आपण वरतून घालत आहोत. आणि आता आच करायची आहे मंद आणि वरती ठेवायचं आहे झाकण आणि 5 मिनिटं चांगली वाफ लागू द्यायची आहे. आता यामध्ये आपण अर्ध्या ग्लासापेक्षा जास्त पाणी वरतून शिंपडून घातलेलं आहे. आता ही कढई जाड आहे, पण तुम्ही जर तोपात करणार असाल तर तुम्ही थोडं पाण्याचं प्रमाण वाढवा आणि वरतून जे झाकण द्याल त्यावर सुद्धा पाणी ठेवा, की जेणेकरून ती वाफेवर छान शिजते. आच मंद ठेवून 15 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायची आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. केली. आता पलटी मारून घेऊया. पुन्हा आपण मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं शिजत ठेवूया. आणि इथे आपलं केळ्याचं भरीत तयार झालेलं आहे. भरीताचे आपण अनेक प्रकार पाहिलेले आहेत, त्यात हाही एक प्रकार तुम्ही नक्की करून बघा. थोडासा वेगळा आहे, होतो सुद्धा सुंदर आणि लागतो सुद्धा छान. आतून मसालेदार आणि बाहेरून छान असं क्रिस्पी, छान असं कॉम्बिनेशन जुळून आलेलं आहे. तर नक्की कळवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती. व्हिडिओ आवडतात ना तुम्हाला, मग लगेच लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. अशाच नवनवीन रेसिपी आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. त्यासाठी पाहत राहा आजीच्या हातची जादूमध्ये.